नमस्कार मंडळी, मला आज इथं तक्रार आलेली होती. त्या तक्रारी संदर्भात मी इथे आलेलो आहोत. तर काही समस्या होत्या यांच्या. काय समस्या होत्या तुमच्या? गेल्या 2 दिवसापासून येत आहोत सर. फॉर्म घेतो तिथून म्हणत आहे. आता 3रा दिवस आहे, अजून काही सर आलेच नाही. 11 वाजून गेले. आणखी त्यांना विचारलं, ते म्हणत आहे की सर येईल थोड्या वेळामध्ये. लास्ट डेट कधी होती? लास्ट डेट कालची होती. टायमिंग किती ते किती यायचं? टायमिंग 10 ते 5. 10 ते 5. या बरं विचारून घेऊ. हे बघा इथे टायमिंग लिहिलेला आहे. ऑफिसची वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. थोडं साईडला आहे. कुठपर्यंत आहे? घाटात हे आपल्या यवतमाळच्या. मग आता किती वेळ लागेल? अर्धा तास. या लवकर. दाखव रे, पोरं दाखव. नाही ना, भरपूर पोरं आहे. एवढे पोरं आहे, आशेवर आहे ना. मग अरे मी तेच बोलायलो ना. आता हे काय दुश्मन आहे आपली? आपल्या तिकीटच्या पैसे आले आणि त्यांनी 14 तारीख बरोबर आहे. 14 तारीख लास्ट दिलेली आहे. आणि त्यांनी जर 14 तारीख लास्ट दिली नसती, 13 दिली असती तर 13 तारखेला होऊन झालं असतं ना. 14 तारखेला बंद. त्यांचा पेपर आहे असं त्यांनी म्हणत होते. पेपर होता तर त्यांनी 13 तारीख आम्हाला यांचा नव्हता. इथे जे पोरं होते कर्मचारी, आता समजा मी कर्मचारी आहे, वर आपल्याला सुट्टी आहे, आपला तिकडे पेपर असले आपण तर जाणारच ना. नाही, तो तुमचा प्रॉब्लेम नाही. यांचा प्रॉब्लेम काल आले होते, ऑफिस बंद होतं. आज जमलं यायला. काय म्हणलं, तुम्ही आले, तुम्ही काय आपले दुश्मन नाही. साहेब आल्याबरोबर त्यांनी हो म्हणल्याबरोबर मी तुम्हाला देऊन देतो. माझं काय झालं? माझ्या साहेब दिवस आहे बरं नाही. मग काय येऊन राहिले ना. पहिले बोललो ना यायला. 10 वाजता टायमिंग लिहून आहे. मी आहे नाही तर स्थानिक. स्थानिक मी आहे, कर्मचारी समजा. तुम्ही मला काय, तुम्ही काय मला तुम्ही फॉर्म घ्या बा, स्वीकारा. बघा, त्यांना सांगा. माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना हीच विनंती आहे, हे जे लोक आशेवर थांबलेले आहेत यांच्यासाठी काहीतरी वेळेचं बंधन अधिकाऱ्यांनी पाळायला पाहिजे. या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे. दुरून आल्या, तिकीटचा खर्च करून आलेले आहे. एका दिवसाचा रोज असते तेवढा तिकीटचा खर्च आहे लोकांचा. विचार करू शकता तुम्ही या गोष्टीचा. म्हणून मला असं वाटतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि राजकारणी लोकांनी इथली दखल घ्यावी आणि या साहेबांनी उशीर केलेला या साहेबांवर कायदेशीरित्या कारवाई करण्यात यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.